उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आलं आहे। आता ते पाणी टाकळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे। आज आणि उद्यापर्यंत हे पाणी सोडण्याचं बंद करण्यात येणार आहे। या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतीसाठी मार्च महिन्यात उजनी धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 56.21% आहे। भीमा नदीत पाणी सोडण्याच्या वेळी धरणातील पाणी पातळी 63.78% होती। मागील 8 दिवसात रोज सरासरी 1% पाणी कमी होत आहे। आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सध्या पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक आणि मुख्य दरवाजामधून 1400 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। याशिवाय सीनामाडा सिंचन योजनेसाठी 333 क्युसेक आणि दहिगाव योजनेसाठी 120 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। उजनी धरणाचा सध्याचा पाणीसाठा हा 91.54 TMC इतका आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 27.88 TMC इतका आहे। सध्या धरण 52.04% आहे। रब्बी हंगामातील पाणी पुरवठा 14 फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आला होता। आता उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडलं जात आहे। 10 मार्चपासून उजनीच्या मुख्य कालव्यातून पाणी सोडण्याची शक्यता आहे। याशिवाय एप्रिल अखेरपर्यंत 42 दिवसाची पाणी पाळी मिळणार आहे। सध्या भीमा नदीत सोडलेले पाणी सोलापूर आणि नदीकाठच्या गावांना पुढील 2 महिने पुरणार आहे। आता पाहूयात जायकवाडी धरणाचे अपडेट काय आहे ते। आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात 78.63 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 52.57 TMC इतका आहे। तर जायकवाडी धरण 68.58% आहे।